कोल्हापूरमध्ये झालेल्या मोठ्या घरफोडीचा थरारक उलगडा. शहापूर पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करत तब्बल 53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोल्हापूरच्या तारदाळ परिसरात घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला. फिर्यादी महिला आईकडे गेले असताना घराचं कुलूप तोडून तब्बल 5,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घरफोडीमुळे शहापूर पोलिसांनी तपासाची चक्र जोरात फिरवली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळाल्यानंतर दोघांनी तारदाळमधील घरफोडीसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण हद्दीतील घरफोड यांची कबुली दिली आहे. म्हणजेच हे दोघे अनेक गुन्ह्यांमध्ये सक्रिय होते. पोलिसांनी दोघांकडून एकूण 43 तोळे 700 मिली सोनं, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला, ज्याची एकूण किंमत तब्बल 53,74,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत. पोलिसांच्या वेगवान तपासामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक घरफोडींचा अखेर उलगडा झालाय. पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुमचं मत काय आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.